स्नेहपान म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? नमस्कार मित्रांनो, मी आहे रमेश. तर मी करणार आहे पंचकर्म मधलं एक कर्म वमन. मागे मी जवळपास 5 दिवस रुक्षण केलं आणि रुक्षण झाल्यानंतर नंतरची स्टेप असते ती स्नेहपानाची. स्नेहपान म्हणजे औषधीय तूप पिणं. तर तूप कधी प्यायचं? सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची आणि सूर्य उगवायच्या आधी तूप प्यायचं. मला आज थोडा उशीर झाला होता आणि हे पूर्ण डॉक्टरच्या सल्ल्यानेच होतं. स्नेहपानाच्या पहिल्या दिवशी मी जवळपास 30 मिली तूप पिलं होतं आणि सोबत गरम पाणी घेतलं होतं, कोमट पाणी. तूप पिल्यानंतर कोमट पाणी प्यायचं, जेणेकरून की तूप पचायला सोपं जातं. तर हे तिक्तिका घृतम नावाचं एक औषधीय तूप घेतलं होतं. हे पण डॉक्टरांनीच दिलं होतं मला. आणि ही केरळीय पंचकर्माची पद्धत आहे, त्याच्यामुळे सर्व औषधं केरळीयच आहे. जेव्हा तहान लागेल तेव्हा गरमच किंवा कोमटच पाणी प्यायचं. आणि जेवण कधी करायचं? तर तूप पचल्यानंतर. तूप पचलं हे कधी कळेल? तर त्याच्यासाठी गरम पाणी प्यायचं. गरम पाणी पिल्यानंतर ढेकर येईल. ढेकर जर तुपाच्याच वासास आला तर तूप पचला असं नाही समजावं, आणि जर ढेकर जर नॉर्मल आला तर तूप पचला असं समजावं आणि जेवण करावं. जेवण पण डॉक्टर जे सांगतील तेच खायचं.